या महाविद्यालयामध्ये गेले 30 वर्ष मी राज्यशास्त्र विषयाचा अधिव्याख्याता म्हणून कार्यकाल स्वीकारत असताना मी बाहेर शेतकरी चळवळीत काम करतोय आणि त्या अनुषंगाने मला स्वतः अजितदादांच्या बरोबर 2 वेळा संवाद साधण्याचा योग आलेला होता की काही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी ज्यावेळेस अजितदादांकडे शेटफळला अजितदादा आलते आणि अजितदादांचा कॅनवाय थांबवून आम्ही अजितदादांना सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर अजितदादांना काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या सोलापूर जिल्ह्यातल्या, तर आस्तेवाईकपणे दादांनी ते निवेदन स्वीकारलेलं होतं आणि त्या शेतकरी प्रश्नांवर सखोल चर्चा केलेली होती. हाही एक मला आज प्रसंग आठवतो. आणि त्याच अनुषंगाने दुसरा प्रसंग सुद्धा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा मी अजितदादांबरोबर एक साधारण 4 ते 5 मिनिटांचा मला त्यांचा सहवास लाभला होता आणि त्या सहवासामध्ये सुद्धा त्यांची काही गुणवैशिष्ट्ये मला लक्षात येतात की अतिशय हजरजबाबीपणाचा स्वभाव त्यांचा असायचा की जर काम एखादं होणार असेल तर नक्की होणार ही भूमिका त्यांची असायची. परंतु अजिबात त्यांना थापट पसारा कसलाच आवडत नसायचा. मुद्द्याचं बोल ही भूमिका नेहमी त्यांनी मीडियासमोर सांगितलेली आहे. ज्यावेळेस एखादं राजकारणातलं व्यक्तिमत्व तुम्ही बघता टीव्हीवर की एखाद्या राजकीय व्यक्तिमत्व ज्यावेळेस प्रेस मीडियासमोर ज्यावेळेस येतं त्यावेळेस प्रत्येक मीडियाचे गुण त्यांच्यासमोर असतात आणि पत्रकार ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस पत्रकारांना सुद्धा खडे बोल अजितदादा बोलायचे की काय असं